श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। सत्संगामध्ये विषय असा चाललेला आहे, नाथ महाराज तर वर्णन करतायत, परंतु या ठिकाणी वक्ता, श्रोता आणि ग्रंथकर्ता आणि आम्ही श्रवण करते असे चार भाग आहेत. आम्ही श्रवण करणारे आहोत. आता वक्ता कोण आहे, बोलणारा कोण आहे? संत एकनाथ महाराज. वक्ता आहे शुकमुनी. शुक राजा परीक्षेला सांगत. परीक्षेची कोण आहे? राजा आहे, परंतु तो श्रवण करणारा तो आपला सारखाच येतो. तेव्हा वक्ता शुकमुनी, शुकाचार्य त्यांना म्हणतात, ते व्यासांचे पुत्र आहेत. ते व्यासपुत्र शुकमुनी वक्ते आहेत. त्यांचं म्हणणं ऐकणारे राजा परीक्षित आहे. नंतर हे सगळं त्यांचं जे चाललेलं आहे ते आपल्याला सांगणारे एकनाथ महाराज. आणि आता आपण ते सगळं ऐकणारे सगळे श्रोते आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा, गोंधळ व्हायला नको. तेव्हा शुकमुनी राजा परीक्षितीला हे सगळं कथन करून राहिलेले. भगवान श्रीकृष्णांचं सगळं स्वरूप राजाला ऐकवता येते. ते भगवान श्रीकृष्ण कसे होते, कसे दिसायचे, काय रूप होतं त्यांचं, काय लावण्य होतं, काय सौंदर्य होतं, काय आकर्षक होतं, ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक चित्र आणलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर कृष्ण कोण आहे हे ओळखता येईल असं ते चित्र आहे. बघा, दिसत का? कृष्ण दिसतोय त्याच्यामध्ये? दिसतोय कृष्ण? कृष्ण दिसतो का? कृष्ण किती स्पष्ट दिसतो. सगळे बाकीचे सगळे बघा तुम्ही कसे रंगाचे, आणि भगवान कृष्णाचा रंग कसा आहे ना? असा कोणी आहे का आपल्या गावात? गावात काय, जगात नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कसे दिसायचे, किती उठून दिसायचे. पुन्हा आता तिथं सांदीपनी आश्रमामध्ये सगळे विद्यार्थी बसलेले आहेत ऐकायला, आणि भगवान कृष्ण बसलेले त्यांच्यामध्ये, परंतु ते उठून दिसत आहेत. बघा ना, आहे ना? असो, हे इथे एक चित्र लावून ठेवा, पाहत राहा. कारण त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या श्रवणाने अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. हा जो विषय आहे आपला भजनाचा, जगी या दत्त गुरु अवतार, हे भगवान दत्तात्रय म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. दत्त हे आदिदैवत आहे सगळ्यांचं. भगवान कृष्ण हे द्वापारामध्ये आले. राम कृष्ण त्यानंतर झालेले अवतार आहे, परंतु त्या दत्ताने हे सगळे अवतार धारण केले. पण त्यांच्यामधला जो विष्णू आहे, दत्तामधला जो विष्णू आहे, तोच राम अवतारामध्ये आलेला आहे. तोच भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये आलेले. तोच हे पांडुरंग विठ्ठल वगैरे जे आहेत ना, ते सगळे तेच आहेत. अशा तऱ्हेनं ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. बघा आज काय चाललेलं आहे.
काल आपल्याला ते सांगत होते, नाथ महाराज आपल्याला सांगतायत आणि शुकमुनी राजा परीक्षितीला सांगून आले, जयाचेनी कीर्ती श्रवणे श्रोता नुरे श्रोता कोणे. अहो, त्या भगवान श्रीकृष्णाची कीर्ती आपण ऐकली तरी ऐकणारा जो श्रोता आहे तो श्रोता म्हणून उरत नाही. मग कोण उरतो? तो भक्त उरतो. बघा, श्रोता नुरे श्रोते पणे, वक्ता पारुखे वक्तेपणे, श्रवणे पावणे परब्रह्म. आणि जो वक्ता आहे तो वक्ताही वक्ता राहत नाही, तोही परब्रह्म स्वरूप. आणि शुकमुनी तर परब्रह्म स्वरूप आहे, तर ते ब्रह्मज्ञानीच आहेत. तेव्हा अशा तऱ्हेनं वक्ता ब्रह्मज्ञानी आहे परीक्षितीला सांगणारा, त्यामुळे परीक्षितीला ब्रह्मज्ञान होणारच. आणि तेच आपल्याला नाथ महाराज ऐकवत आहेत, म्हणून आपल्याला सुद्धा ब्रह्मज्ञान होणारच. पण तू नीट ऐका, बाळगा ते मनामध्ये. बघा आता तुझा विषय, या परी उदार कीर्ती थोर केली अवतार ख्याती. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवतार कार्यामध्ये थोर कीर्ती मिळवली, अवताराची ख्याती फार वाढली. जेणे जड जीव उद्धरती, श्रवणे त्रिजगती पावन होती. अहो, या भगवान श्रीकृष्णाचं हे जे चरित्र आहे ना, हे जे आपण आता ऐकतो आहोत, याच्याने तिन्ही जगामध्ये जो कोणी ऐकणार असेल तो पावन म्हणजे पवित्र होऊन जातो. म्हणजे हे जे चरित्र ऐकणं आहे आपलं इथं, हे असं साधं माझं नाहीये. हे आपल्याला पवित्र बनवणार आहे, पावन बनवणारं चरित्र आहे. बघा, नाथ महाराज सांगतात किंवा शुकमुनी परीक्षेला सांगतायत, स्वधामा गेल्या चक्रधरू, मागा तळरावया संसारू, कृष्ण कीर्ती सुगम तारू, ठेवून श्रीधरू स्वये गेला. आज भगवान श्रीकृष्ण तर नाहीये, परंतु भगवंताची ही जी कीर्ती आहे, त्यांचं हे जे कार्य आहे, ते कार्य, ती कीर्ती आपल्याला ते जरी नसले तरी पावन बनवणारी, पवित्र बनवणारी आहे. तेव्हा संसारामध्ये तारून नेणारी त्यांची अगाध कीर्ती आपल्याला ऐकायला मिळणं हे नाथांचा उपकार आपल्यावर. नाथ आपल्याला ऐकवतात हे सगळं. ती कृष्ण कीर्ती सुगम तारू, नवल त्या तारुवाची स्थिती, काय तारवलं आपल्याला, कसा उद्धार केला भक्तांचा भगवान श्रीकृष्णांनी. नवल त्या तारुवाची स्थिती, बुडून येणे कल्पांती. अहो, ते जे तारणे त्यांचं आपल्याला संसारामधून, ते तारण सामान्य तारण नाही. एकदा का त्या भगवंताच्या कीर्तीने आपण तारणं गेलो, उद्धारलो, मग बुडण्याची कल्पांतीही शक्यता नाही. मग कधी आपण बुडणार नाही, लक्षात द्या. कांचा उद्धार आहे हो आपला. बुडून येणे कल्पांती, श्रवणे तरले नेणो किती. अशा तऱ्हेनं आतापर्यंत अनेक भक्त या भगवंताच्या कीर्तीचं सेवन करून संसारातून करून गेलेले आहेत. पुढेही तर ती श्रद्धा, पुढे सुद्धा श्रद्धाळू लोक, श्रद्धायुक्त लोक करतील त्यांची कीर्ती ऐकून.
श्री कृष्ण कीर्तीचे तारू, श्री कृष्ण कीर्तीचे तारू घालता आटे भवसागर उघडा. अहो, त्या भगवान श्रीकृष्णाची कीर्ती जर आपण ऐकली तर आपला हा जो भवसागर आहे, ज्या संसाराला आपण सागराची उपमा देतो, आम्ही संसार रूपी सागरामध्ये पडलो आहोत. तर हा भवसागर म्हणजे संसार रूपी सागर आटून जाईल. संसार आटून जाईल. बरं, संसार आटला तर तरुण जाणं किती सोपं होईल. नको आपण नाही. म्हणून बघा, घालता आटे भवसागर तेथे कोरड्या पावली उतारू. मग आपण कोरड्या पावली उतार व्हायला बाजूला संसारात पोहण्याची गरजच नाही बघ. कारण तो संसार आटला रे आटला, कोरड होऊन जाईल. मग नुसते चालत जाणार तुम्ही. कोरड्या जमिनीवरून जशी जातो आपण, तसं परमार्थामध्ये तुम्ही चालत जाणार. कोरड्या पावली उतारू श्रवणार्थी नरू सोयेल आहे. जे कृष्णकीर्ती पठण, जे कृष्णकीर्ती करीती पठण, अर्थात ह्या भगवंताचं चरित्र, त्यांचं गुणगान जे वाचतील, पठण करतील, वाचन करतील, त्यांच्या संसाराशी पडे शून्य. संसार तुम्हाला आणणार नाही. त्या संसाराला शून्यता येईल, म्हणजे शून्य होऊन जाईल तो. कीर्तिवंत ते अति पावन. आणि नंतर मग असे जे भगवंताच्या कीर्तीनं पावन झालेले कीर्तिमंत असतील, ते अति पावन, अत्यंत पवित्र असतील. त्या ते सुरगणवंदिती हो. अहो, त्यांना देवनं सुद्धा वंदन करतील. इतके पवित्र होऊन जातील ते. भगवंताची कीर्ती ऐकल्याने पवित्र झालेले जे भक्त असतील, त्यांना देवनं सुद्धा वंदन करतील. अरे बापरे, हा सगळा मुलं साधक आहे. भगवंताच्या कीर्तीने इतका पवित्र झालाय हा, आणि संसारामध्ये पडलेला हा, बुडत असलेला हा तरुण परमार्थामध्ये मोठा झाला. आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची ही जी कीर्ती आहे, ज्यामध्ये पसरलेली आहे, ती आपण आदराने जर वाचली, आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती. ओहो, अहो, ह्या ज्या चार मुक्त्या आहेत ना, त्या आपल्या पायाशी येतील. भगवंताची कीर्ती वाचा, भगवंताचं गुणगान ऐका, भगवंताचं चरित्र वाचा. चारी मुक्ती आपल्या पायाशी येतील. चार मुक्ती कोणत्या माहिती ना, विसरून गेले असेल तुम्ही. समीपता, स्वरूपता, सलोपता आणि सायुज्यता. सायुज्य मुक्ती ही शेवटची मुक्ती भगवंताशी एकरूप होणार. तेव्हा या चारही मुक्ती आपल्याला पाया जवळ येतील, तुम्हाला ताबडतोब मिळतील. आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती. त्याचे पावन त्रिजगती, कर्मनिवृत्ती हरिनामे. आणि अशा तऱ्हेनं त्या हरीचं नाव, त्या भगवंताचं नाव तुम्ही जर अखंड घेत राहिला तर त्रिलोकामध्ये तुम्ही पवित्र होऊन जाल. इतके पवित्र व्हाल, इतके पुण्यवान व्हाल. श्री कृष्ण कीर्ती नामाक्षरे, श्री कृष्ण कीर्ती नामाक्षरे रिदताची श्रवणद्वारे.
भीतरील तम एक सरे निगे बाहेरे गजबजून. त्या भगवान श्रीकृष्णाची कीर्ती या कानांच्या छिद्रामधून आत गेली रे गेली की आत जो अंधकार आहे अज्ञानाचा तो खडबडून बाहेर पडेल. कारण भगवान श्रीकृष्णाची कीर्ती असं त्या अज्ञानाला सण होण्याने त्या अज्ञान पळून जाईल पटकन. पण भगवान श्रीकृष्णाची कीर्ती ऐका हो ऐका. गजबजवणी हे बाहेर. तेव्हा श्रीकृष्ण कीर्ती कथा गजरी म्हणून श्रीकृष्ण कीर्तीचा कथा गजर म्हणजे मोठ्याने म्हणत राहायचं. तमाशी ठाऊ मुरेची बाहेरी म्हणून अंधकाराला स्थानच मिळणार नाही. मग झाकेची बघा ते झाकाने निघे सपरिवारी. आता हा जो अंधकार आहे आणि अंधकाराचे जे कोणी सोबती असतील अज्ञान वगैरे ते सगळं निघून जातील. भगवंताची कीर्ती आहे का बस. कृष्ण कीर्ती माझारी परमानंद. आणि हा कृष्ण भगवान श्रीकृष्णाचा कीर्ती रूप हा जो श्रवणाचा आनंद आहे तो आपल्याला परमस्थ देणार आहे. कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे. कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे. कृष्ण भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तीरूपी प्रकाशाचा जेव्हा आपल्याला तो प्रकाश दिसेल तो कीर्तीरूपी प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. कीर्ती प्रताप प्रकाशे संसार कृष्णमय दिसे. मग काय पाहिजे तुम्हाला आम्हाला त्या कीर्तीरूपी प्रकाशाने भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल. संसार कृष्णमय दिसे. या संसारामध्ये आपल्याला कृष्ण दिसेल. मग आज जे आपल्याला संसारामधले संसारी जेवढ्या वस्तू आहे संसारी जेवढ्या गोष्टी आहेत त्या संसारी नाही दिसणार त्या कृष्णमय होऊन जातील. बघा संसार कृष्णमय दिसे. कीर्ती कीर्ती म्हणतायसे हे अनायासे निज सुख. आणि कीर्ती तुम्हाला अनायास काही आयास काही श्रम न करताना आपोआप प्राप्त होईल सुख. तेव्हा या कीर्तीचं श्रवण करावं श्रवण करावं. श्रवण करायला काही मोठी किंमत नाही द्यायची तुम्हाला. फक्त आश्रमात येऊन साधनेच हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी फक्त बसा तुम्ही ऐका. बघा जो देखलिया देखणे सरे. तो भगवान श्रीकृष्ण तुम्हाला दिसत असताना दिसणार नाही. तो दिसतो तो खरा परंतु तो तसा तुम्हाला पकडता येणार नाही कारण तो आता नाही. जो देखलिया देखणे सरे. जो चाखलिया चाखणे पुरे. चाखलिया म्हणजे चव घेणं. त्याची चव आपल्याला घेता घेता पुरे होईल. जो ऐकलिया ऐकणे हो सरे. जो ऐकत असताना ओसरून जाईल. जो चिंतिता नुरे चित्तवृत्ती. आणि जो चित्तामध्ये चिंतन करीत असताना चित्तवृत्ती शिल्लक राहते. ज्याशी आलिया भेटी सणकडे तुटी. अरे त्या श्रीकृष्णाची एकदा का भेट झाली तुमची तर त्या भेटीला कधीही तूट पडणार नाही म्हणजे कमतरता पडणारच नाही. ती भेट वारंवार होत राहील तुम्हाला. भेटी सणकडे तुटी. ज्याशी बोलता गोठी पडे मिठी परमार्थी.
आणि त्या भगवंताशी जर गोष्ट करता आली तर परमार्थाशी मिठी पडते आपल्याला. तो परमार्थ आहे तो परमार्थ आपल्या गळ्याला लागतो. ज्याशी दिधलिया खेव, ज्याशी दिधलिया खेव, खेव म्हणजे आलिंगन, मिठी मारणं. ज्या भगवंताला श्रीकृष्णाला आपण जर आलिंगन दिलं, ज्याशी दिधलिया खेव, खेवाची पुरे हाव, मग आपल्याला त्या आलिंगनाची हाव इच्छा पूर्ण होते आपली. ज्याचे घेताची नाव नासे सर्व महाभय. ज्या भगवंताचं नाव घेतलं रे घेतलं की तुमचे सगळे भयदायक असे जे काय विचार, संकट, दुःख कायचे असतील ते सगळे नाहीसे होतील. तेव्हा भय नाश करणार हे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. नासे सर्व महाभय. तो सत्य संकल्प ईश्वर, हा भगवान श्रीकृष्ण सत्य संकल्प आहे. त्याच्या इच्छा सर्व सत्य आहे, त्याचे संकल्प सत्य आहे. तो सत्य संकल्प ईश्वर स्वलीला सर्वेश्वर, आपल्या लीलेनं तो सर्वेश्वर आहे. स्वपदाशी शारंगर अति सत्पर झाला, असा हा शारंगर भगवान श्रीकृष्ण आता या जगातून नाहीसा होत चाललेला आहे, नाहीसा झाला गेला. आणि तो जाण्यापूर्वी या जगाचा भार उतरून जाणार आहे मात्र हे आपण पाहतो. तेव्हा राजा प्रश्न विचारतो, मग राजा कोण? परीक्षिती. राजा परीक्षिती शुकमुनींना प्रश्न विचारतो. आदरे कुसे परीक्षिती, काय विचारतो? मोठ्या आदराने परीक्षिती विचारतो. यादव विनीत विप्रभक्ती. अहो महाराज, आमचे सगळे यादव तर विप्र भक्त आहेत, म्हणजे ब्राह्मणाचे भक्त आहेत. विप्र भक्ती. त्याशी शापू घरे कैशी आली ती? आणि ज्यांना ब्राह्मणांची पूजा अर्चा आवडते त्यांना ब्राह्मणांचा शाप कसा मिळेल? आमचे सगळे यादव तर विप्र भक्त आहेत, ब्राह्मणाचे भक्त आहेत, मग त्यांना ब्राह्मणाचा शाप कसा मिळेल? असा प्रश्न परीक्षितीने विचारलेला आहे. त्याशी शापू घरे कैशी आली ती? सांगते मनप्रती शुकयोगींद्र, हे शुकयोगींद्र, हे शुकमुनी, आम्हाला बाबा ही शंका आहे, तेव्हा या शंकेचं आमचं निरसन करा. आमचे सगळे यादव जर विप्रभक्त आहेत, ब्राह्मणाचे भक्त आहेत, तर ब्राह्मणाकडून त्यांना शाप मिळेल कसा? यादव दाने अति उदार, आणि पुन्हा आमचे हे यादव जे आहेत ते अतिशय उदार आहेत दान देण्यामध्ये. राजे होऊन परम पवित्र, ते राजे झालेले आहेत. आता यादवांचं राज्य सुरू. तेव्हा यादवांच्या राज्यामध्ये उदारपणाने ते दान देत आहेत ब्राह्मणांना. राजे होऊन परम उदार पवित्र, ब्राह्मण सेवे तत्पर आज्ञाधर कृष्णाचे, आणि ते तर ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. भगवान श्रीकृष्णाची आज्ञा मानणारे आहेत ते. भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतो की नाही, ब्राह्मणांची आज्ञा पाळा. मग अशा ब्राह्मणांची सेवा करणाऱ्यांची यादव असताना त्यांना शाप कसा होईल ब्राह्मणाचा? यादव सदा कृष्ण योगेशी, नित्य साधू यादवापाशी
तेथेची वसे नारद ऋषी शापू यादवाशी घडे कैसा. अहो महाराज, आमचे सगळे यादव जे आहेत ते कृष्ण भक्तही आहेत, ब्राह्मण भक्त तर आहेत ते. आणि या भगवान श्रीकृष्णाच्या जवळ सगळे ब्राह्मण आहेत, ऋषी मुनी सगळे तिथं बसतात. तो नारद ऋषी तिथं आहे. बघा, नित्य साधू यादवापाशी तेथेची वसे नारद ऋषी, मग शापू यादवाशी घडे कैसा. पुन्हा दक्ष शाप न बाधी कृष्णापाशी. हो, दक्षाला दिलेला शाप सुद्धा कृष्णाजवळ आल्यानंतर बाधित होऊन जातो, तो नाहीसा होतो. म्हणून नारद बसे द्वारकेशी, तोची श्रीकृष्ण स्वतः अन्वेषी शापू यादवाशी घडे कैसा. मग या सगळ्या यादवांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण असताना या यादवांना शाप कसा लागेल हो महाराज. अशा प्रकारे शुकमुनीला राजा परीक्षिती प्रश्न विचारतो. बघा बाबा, आता उत्तर काय. यन्निमित्ता सवै शापो यदृशो विसत्तमः कथमेकम् आत्मानां भेद तत्सर्वं वदस्य मे. शापाशी मूळ मुख्य संताप. शाप केव्हा येतो तुम्ही पहा. आता आपल्याला जर कोणाला शिवी द्यायची असेल तर केव्हा शिवी येते. शिवी हा शाप आहे. आपल्या तोंडामध्ये शिव्या केव्हा येतात. अरे तुमच्या एका लहान मुलाला सुद्धा तुम्ही शिव्या देतात ना हो. त्याला काय काय सांगतात, त्याला बोलतात, त्याला आता काय काय बोलतो मला माहिती नाही. लहान मुलांना सुद्धा सटाचट गालकड्यात देतात, कानावर देतात, कसं देतात. पण केव्हा देतात तुम्ही ते. तुम्हाला संताप आला ना, का आनंदाने मारतात. म्हणजे शाप सुद्धा संतापाला कारणीभूत आहे. संतापाला की शाप येतो, तोंडातून शिवी येते. तेव्हा राजा सांगतोय, आपल्या शुकमुनी सांगतायत राजाला की अरे बाबा, शाप येण्याचं कारण मुळात संताप आहे. शापाची मूळ मुख्य संताप. कैसे मी ब्राह्मणाला कोपू. मग त्या ब्राह्मणानं राग कशाला येईल. जर ब्राह्मणांची आम्ही सेवा करतो, त्यांना दान देतो, त्यांची पूजा अर्चा करतो, मग त्यांना आमच्याबद्दल राग येण्याचं काही कारण नाही. संक्षेप रूप सांगा. तेव्हा महाराज आम्हाला थोडक्यात सांगा कसा तो शाप देतात, ते कसा येतो तो शाप. म्हणजे आमच्याही तोंडामध्ये तो शाप येणार नाही हो. आता आपण इतके लोक बसलेलो आहोत ना, तर आपल्याही तोंडामध्ये शाप येतोच. कारण राग आला की साप आला. रागाच्या पाठोपाठ धावत येतो तो आपल्या. महाराज शाप येणार नाही असं कसं काय करावं. बघा, यादव समस्त सखे बंधू, हे सगळे यादव जे आहेत आमचे ते सख्खे भाऊ बंध आहेत. याशी प्रतिपाळी सोय गोविंद, त्यांचा प्रतिपाळ स्वतः भगवान श्रीकृष्ण करतायत, गोविंद करतायत. एकात्मता स्वगोत्र संबंध, यांच्यामध्ये एक मत आहे, एकात्मता आहे. ते एका गोत्रातले आहेत, गोत्र संबंध आहे त्यांचा. त्या माझी युद्धभेदू घडे कैसा. मग यांच्यामध्ये आपसामध्ये युद्ध किंवा राग क्रोध
कलह कसा निर्माण होईल मग? हे जर एकमेकांचे असे सख्खे आहे तर यांच्यामध्ये असा कलह कसा होईल महाराज? आत्मा वै पुत्र नामाशी, आत्मा वै पुत्र नामाशी. काय म्हणतात? आत्मा वै पुत्र नामाशी, आत्माच आपला पुत्र असतो. आत्मा आपला पुत्र आहे. आत्मा वै पुत्र नामाशी हे श्रुती प्रमाण सर्वाशी. श्रुतीच हे वाक्य आहे की आत्मा काय आहे? पुत्र नाम आहे. श्रुती प्रमाण सर्वाशी तेथे शापवादी कृष्णात्मजाशी केली आले याशी सत्यत्व. पण महाराज जिथं भगवान श्रीकृष्णच त्यांचा सगळ्यांचा रक्षक आणि त्यांचा बंधू आहे, गोत्रज आहे, त्यांचा संरक्षक आहे, मग तिथं ब्राह्मणाचा शाप येईल कसा? अशा प्रकारची शंका परीक्षित घेतो आहे. कृष्ण संकल्प कुळनाशक. पण त्या भगवान श्रीकृष्णाचा मूळ संकल्प जो आहे ना तो कुलाचा नाश करणारा आहे. कुलनाशक. तो कृष्ण संकल्प कुळनाशक नाशन तोची ब्रह्मशापाशी कारण. अहो महाराज त्या ब्राह्मणाला येणारा राग म्हणजे कुठून येतो? या भगवंताच्या संकल्पामुळे त्यांना रागाचं कारण आहे. राग इथून तयार होतो, तिथं जातो त्यांच्या मनामध्ये. आता काय करावं? कृष्णाच्याच मनामध्ये संकल्प निर्माण झालाय, जे कृष्णाचे बंधू असून आता काय करावं? तेची ब्रह्मशापाशी कारण. या लागी बाधक जाण होय संपूर्ण यादवा. सगळ्या यादवांना या भगवान श्रीकृष्णाचा हा जो मूळ संकल्प आहे, इच्छा आहे, हीच कारणीभूत आहे. आता भगवंताची अशी इच्छा का झाली? भगवान जर सगळ्यांचे रक्षक आहे तर ते अशी इच्छा कशी करू शकता? असा संकल्प कसा करता? यादवांचाही नाश व्हावा. आता या ठिकाणी माणसाचं जे चरित्र असतं ते कसं बिघडतं, उन्मत्त होत. माणसाचं जीवन संपत्तीमुळे, नाना प्रकारच्या व्यसनांमुळे, नाना प्रकारच्या संगमुळे, सोबतीमुळे, नाना प्रकारच्या कर्मांमुळे नाशतो. आज एखादा मनुष्य खूप चांगला दिसतोय, सज्जन आहे, सात्विक आहे, सत्य बोलणारा आहे, सगळे चांगले गुण आज आहे, परंतु हे उद्या राहतीलच असं नाही. कारण तो ज्या परिस्थितीमध्ये आता जाईल त्या परिस्थितीचा परिणाम त्या मनुष्यावर होतो आणि माणूस बिघडून जातो. म्हणून आपले कित्येक असे लोक आहेत, चांगले होते इथं भारतामध्ये, आणि ते परदेशात गेल्यानंतर बावचळले. का बरं बावचळले असतील? कारण परदेशाचं वातावरण वेगळं आहे, त्या ठिकाणचं पावित्र्य नाही तिथं.
आपल्या देशामध्ये हा जो धर्मसंप्रदाय असतो त्याचा एक विशिष्ट परिणाम असतो डोक्यामध्ये, परंतु परदेशात गेल्यानंतर तो संस्कार निघून जातो आणि मग तो विषय तिथल्या लोकांप्रमाणे वागायला लागतो, खाया प्यायला लागतो हळूहळू, आणि खाता खाता त्यांच्या सारखाच होऊन जातो, बाटून जातो आणि असा मनुष्य झाला की मग तो पाप कर्माला तेव्हा यादव इतके चांगले असताना भगवंताच्या मनामध्ये असा संकल्प का उठला, असा प्रश्न चाललेला आहे. तेव्हा मूळनाशक संकल्प भगवंताचा तोची ब्रह्मशापाशी कारण या लागी बाधक जाण होय संपूर्ण यादवा, सृष्टी सृजी पाळी संवारी. अरे हा भगवान जो आहे ना, याच्यामध्ये हे तिन्ही गुण आहेत. जसे दत्त भगवान मध्ये तिन्ही दिसतात ते प्रत्यक्ष, ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही आहेत त्याच्यामध्ये, तसं प्रत्येक माणसामध्ये हे तीन गुण आहेत. आज ही जी माणसं आपल्याला दिसून राहिली ना, या माणसामध्ये हे तिन्ही गुण असतात. कोणते? निर्माण करणं, निर्मितीचा गुण, त्याचं पालन करणं, रक्षणाचा गुण, आणि त्या पालन केलेल्या वस्तूचा नाश करणं. तेव्हा उत्पत्ती स्थिती आणि नाश हे जगताचं कार्यच नाही. जगामध्ये हेच चाललेलं आहे ना. शेतामध्ये पीक पेरतात, आपणच पेरणारे असतो, बी घेऊन येतो, मोड खत घालतो, ते पाणी देतो, ते वाढवतो, रक्षण करतो, त्याचं वाढवतो, मोठं करतो त्याला, आणि त्याला त्याची कंस आली, जात झाली, कटी मोका करतो, कापून टाकतो. उत्पत्ती स्थिती आणि लय हा जगाचा गुणधर्म आहे. तेव्हा मनुष्यामध्ये हे तिन्ही गुण आहेत. तेव्हा शुकमुनी त्याला परीक्षितला सांगताय, अरे राजा, सृष्टी सृजी पाळी संवारी हे कृष्ण संकल्प मात्रे करी. आणि भगवान श्रीकृष्ण हे नुसत्या इच्छेने करतात. हे सगळं ते काही प्रत्यक्ष मारायला जात नाही, का धरायला जात नाही, का करायला जात नाही. त्यांचा नुसता संकल्प होतो, विचार येतो मनामध्ये, बस इच्छा होते, आणि ती यांची इच्छा सगळं करते. मग कारण त्यांच्या इच्छेमध्ये शक्ती आहे, आणि शक्ती सगळं करणारी आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे संकल्प सिद्ध होतात. हे कृष्ण संकल्प मात्र करी तो यदुकुळ निधन. तेव्हा हा भगवान श्रीकृष्णाचा जो संकल्प आहे तो यदुकुळाचं निधन करणारा, नाश करणारा संकल्प आहे, असं आहे व आहे. आता शुकमुनी त्याला सांगतायत की महाराज असं कसं झालं, असं तो विचारून राहिलेले आहे. तेव्हा शुकमुनी त्याचं उत्तर देत आहेत त्याला, खाऊ वेळ तर भूली हो त्याला मत आत्ता बघा रायासे म्हणे शुक करता करविता श्रीकृष्ण एक. अरे तो श्रीकृष्णच एक आहे, सगळ्या जगाचा तारक मारक आणि संहारक तो भगवान श्रीकृष्ण आहे. करता करविता श्रीकृष्ण एक, तो शापार्थ अत्यंत आत्मजा अविवेक दिसई. बघा त्याच्या संकल्पाने त्याचे आत्मजे जे आहे, त्यांचे जे गोत्र जे आहे, त्यांचे जे भाऊबंद आहे, जे यादव आहेत, ते त्या भगवंताच्या संकल्पाने त्यांच्यामध्ये सुद्धा
काय निर्माण होऊ शकत? अविवेक. विवेक आणि अविवेक, विचार करणं आणि अविचार करणं. तर अविचार करणं मध्ये निर्माण होऊ शकतो. मग मनुष्य अविचारी घारे झाला, झालं त्याचे वाईट कर्म सुरू. तेव्हा हे यादवगिरी भगवंताचे नातेवाईक असले, बंधू असले, मित्र असले, परंतु ते जर अविवेकी झाले तर त्यांचा नाश होणं स्वाभाविक आहे. हा सुंदर कथा आता ही तुझी ऐकण्यासाठी आहे. अविवेक होऊन कसा मनुष्याचा अधपात होत जातो हे शुकमुनी आता राजा परीक्षितीला सांगत आहे. ऐका ही गोष्ट. आता सत्संगाची वेळ झालेली असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.